हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली मी आता म्हणजे ब्लाऊज स्टिचिंगला सुरुवात केली आहे. तर कालसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी सासूबाईंसाठी ब्लाऊज शिवणार आहे. तर त्याचप्रमाणे म्हणजे मी त्यांचं ब्लाऊज काल लाईट नव्हते दिवसभर, तर शेतातून आल्यावरती ब्लाऊजची कटिंग वगैरे करून ठेवली होती आणि रात्री स्टिचिंग करणार. तर त्याचप्रमाणे म्हणजे मी रात्री स्टिचिंग करायलासुद्धा बसले आणि काही पार्ट म्हणजे मी अस्तर वगैरे जोडून घेतले होते आणि नंतर मला खरंच खूप झोप यायची, कारण दिवसभर शेतातलं काम परत घरचं हे काम सगळं म्हणजे सांभाळत खूप म्हणजे थकवा येतो आणि रात्री म्हणजे खूप प्रयत्न केले की आज म्हणजे हा ब्लाऊज कंप्लीटच करावा. तर त्याचप्रमाणे म्हणजे मी शिवायलासुद्धा बसले, पण मला माझ्या ह्याच्याने काही झालंच नाही, कारण मला खूप झोप यायची आणि डोळे अक्षरशः म्हणजे माझं पटापट म्हणजे बसत होते. तर म्हटलं वेगळं काही शिवण्यापेक्षा म्हणजे कुठं शिलाई म्हणजे खराब होत होती, तर ते मी म्हणजे राहू दिलं आणि नंतर मी झोपून गेली आणि म्हटलं सकाळी लवकर उठून म्हणजे हा ब्लाऊज कंप्लीट करावा, कारण त्या उद्या सकाळीच म्हणजे उद्या सकाळी म्हणजे आज मी व्हिडिओ करते तर त्याच दिवशी त्यांना म्हणजे लग्नाला जायचं होतं. तर त्याचप्रमाणे मी सकाळी म्हणजे 5 वाजता उठून लवकर स्वयंपाक वगैरे केला आणि त्यांच्यासाठी म्हणजे ब्लाऊज शिवायला बसले. तर काही म्हणजे पार्ट मी रात्रीचं अस्तर वगैरे जोडून ठेवल्यामुळे मला नंतर सोपं गेलं शिवण्यासाठी. तर अशा पद्धतीने आणि सकाळी परत अजून काही कस्टमर म्हणजे खूप विविध प्रकारचे म्हणजे कामं घेऊन येत असतात. कोणी गाऊन वगैरे तर आणि कोणी पॅन्ट वगैरे, असं खूप तरुण मुले किंवा मुली काही म्हणजे फिटिंग करायला असे कामे घेऊन येत होती आणि ते सुद्धा मला हँडल करावं लागलं. तर वेळसुद्धा खूप झाली होती, पण त्यांना मी थोडा वेळ म्हणजे थांबायला लावलं आणि त्यांचं ब्लाऊज मी पूर्ण करायला घेतलं. तर फायनली त्यांच्यासाठी म्हणजे मी कटोरीचेच ब्लाऊज नेहमी स्टिचिंग करत असते आणि ते त्यांना म्हणजे परफेक्ट बसतातसुद्धा, तसेच त्यांना कटोरीचेच आवडत असतात. तर त्याचप्रमाणे हा ब्लाऊजसुद्धा, पण फरक इतका होता की ते केव्हा म्हणजे बिना अस्तरचासुद्धा घालतात. तर बिना अस्तरचा ब्लाऊज हा पटकन होतो आणि अस्तरचा ब्लाऊजला म्हणजे वेळ मात्र थोडा जास्त लागत असतो. तर त्याचप्रमाणे म्हणजे बाही किंवा अस्तर वगैरे जोडण्यासाठी, तर त्याचप्रमाणे हा ब्लाऊजला म्हणजे सुद्धा वेळ लागला होता. तसेच थोड्याच वेळानंतर मी लवकर स्टिचिंग करून तो ब्लाऊज त्यांच्यासाठी कंप्लीट केला आहे. तर फायनल लूक तुम्ही पाहू शकता. तर हा ब्लाऊज म्हणजे पीसचा कलर 2 कलरच्या कॉम्बिनेशन असल्यामुळे म्हणजे खूपच छान अट्रॅक्टिव्ह दिसत होता, कारण दोन्ही साईडला काठ असल्यामुळे म्हणजे एक काठ मी बाहीला आणि दुसरा काठ म्हणजे मागच्या साईडला वापर केला आहे. तर त्याच्याने अजून ब्लाऊज उठावदार दिसत आहे आणि सिंपल त्यांना नोड वगैरे काही म्हणजे लावायला आवडत नाही. तर त्याचप्रमाणे म्हणजे मी ब्लाऊज पिसाच्याच कापडाची म्हणजे त्यांच्या ब्लाऊजला आपलं पायपिंग करून दिली आहे. तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज त्यांचा कंप्लीट केला आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ब्लाऊज कसा वाटला. आणि तसेच आता साडीलासुद्धा फॉल लावायचं बाकी होतं, तर ते सुद्धा मी म्हणजे लावून घेणार आहे. तर पहिले म्हणजे मी साडीला एका साईडने मशीनवरती फॉल जोडून घेतला आहे आणि आता हात शिलाई करणार आहे. तर त्याचप्रमाणे हात शिलाईलासुद्धा बसले आहे आणि हात शिलाई करायला मात्र मला म्हणजे जास्त वेळ काही लागत नाही. तर मी एकाच वेळी म्हणजे खूप सारा धागा ओवून घेत असते आणि तो धागा मला पूर्ण फॉलला म्हणजे हात शिलाई करेपर्यंत पुरत असतो. तर त्याचप्रमाणे आतासुद्धा म्हणजे मी एकाच वेळी धागा ओवला आहे आणि पटकन म्हणजे हात शिलाईसुद्धा केली आहे. तर अशा प्रकारे म्हणजे त्यांना मी ब्लाऊज आणि साडी दोन्ही म्हणजे कंप्लीट करून दिले आहे. तर फायनली त्यांना आता म्हणजे बरं वाटलं, की त्यांनासुद्धा वाटत होतं की ब्लाऊज माझा कंप्लीट होईल की नाही होईल. तर कस्टमराचं जर काम असतं तर मी ना रात्रच्या पर्वा न करता म्हणजे माझी झोपसुद्धा उडून गेली असती आणि मी तो ब्लाऊज कंप्लीट केला असता. पण हा ब्लाऊज मात्र म्हणजे माझ्या घरच्या म्हणजे माझ्या सासूबाईंचा असल्यामुळे मला कंटाळा आला आणि मी तो सकाळी पण कंप्लीट केला आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी मग थोड्याच वेळात त्या तयारीला लागले आणि फायनली त्यांची तयारीसुद्धा झाली आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी ब्लाऊज वगैरे मी म्हणजे शिवलेले ब्लाऊज वेअर केले आहे. तर फायनली तुम्ही पाहू शकता. तसेच आता त्या म्हणजे लग्नाला गेले आहेत आणि मी आता शेतात निघाले आहे, कारण ते लग्नाला गेले असल्यामुळे शेतात कोणी नव्हतं आणि शेतात आमच्या जनावरांना पाणी वगैरे द्यायचं होतं किंवा चारा घालायचं होतं. तर त्यासाठीच मी आता शेतात जात आहे. तर खूप ऊन होतं, पण तरीसुद्धा जावं लागणार आहे. तर
व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.